नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून काही दिवस तुम्ही ऐकणार आहात राजेश जगताप लिखित कौसल्येचा राम या कादंबरीचा काही भाग. पण तत्पूर्वी श्रोते हो, जगताप सरांनी त्यांचं मनोगत तुमच्यासाठी लिहून पाठवलंय. ते मनोगत आधी तुम्हाला ऐकवतो. थोडं मनातलं, थोडं जनातलं. जय श्रीराम मित्रांनो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नमस्कार न म्हणता जय श्रीराम का म्हणालो. तर विषय तसा सोपा आहे. तर झालं असं की मी अतृप्त आणि वांझुटी कादंबरीचं लेखन करत असताना अचानक माझ्या मनात रामायणाचा विषय रेंगाळू लागला. पण रामायण तर अगोदर कित्येक लेखकांनी वेगवेगळ्या भाषेत लिहिलंय. मग मी वेगळं असं काय लिहावं? तर त्याचं उत्तर आहे, मला रामायण लिहायचं नाही आहे. मला त्या रामायणातलं रामाचं मला आवडलेलं रूप शोधायचं आहे. आणि त्यासाठी मी हा लेखन प्रपंच मांडलाय. श्रोते हो, लक्षात आलं ना? मला रामायण लिहायचं नाही आहे. मला त्या रामायणातलं रामाचं मला आवडलेलं रूप शोधायचं आहे. या लेखन प्रपंचासाठी एक खास शीर्षक सुचलं, कौसल्येचा राम. राम तर सर्वांचाच आहे. मग मी कौसल्येचा राम असं का म्हणतोय? तर त्याचं कारण आहे, कौसल्या त्याची जननी आहे. म्हणून राम हा सगळ्यात अगोदर कौसल्याचा आहे आणि नंतर तुमच्या आमच्या सकट सर्वांचा. मंडळी, माझा हा रामाला शोधण्याचा प्रवास पूर्ण काल्पनिक असून त्यातले कथा, प्रसंग आणि व्यक्तिरेखा पूर्णतः काल्पनिक आहेत. मूळ रामायणाशी त्याचा काही संबंध नसला तरी त्यातल्या संकल्पना हाच माझ्या लेखनाचा मूळ आधार आहे आणि त्याबद्दल नितांत आदर बाळगून मी लेखन केलं आहे. हे लेखन करताना कोणत्याही प्रकारच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नाही. तरीही नकळत तसं काही घडलं असेल तर मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो. मंडळी, माझा हा प्रवास कसा होतोय, माझ्या लेखनाची योग्य दिशेनं वाटचाल होतीये ना, हे जाणून घेण्यासाठी मी आपले सगळ्यांचे आवडते अभिवाचक आणि लोकप्रिय आवाजाचे धनी श्री दीपक रेगे सरांना पहिले काही भाग वाचण्याची विनंती करतोय. मंडळी, कृपया मला कॉमेंट्सद्वारे किंवा फोन करून मी हे लेखन पूर्ण करावं का नाही याबद्दलचं तुमचं मत आणि अभिप्राय नक्की कळवा. तुमचा लेखक मित्र राजेश जगताप. मोबाईल नंबर 98-214-35-129 98-214-35-129. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेश जगताप सरांचं हे मनोगत. त्यांनी म्हटलंय की कौसल्येचा राम ही ते लिहित असलेली कादंबरी संपूर्ण काल्पनिक आहे. आज ऐकणार आहोत या कादंबरीचा पहिला भाग, महर्षी वाल्मिकींची शापवाणी. राम अवतारी नारायण, घडले ऐसे जे रामायण, तेच वर्णितो तुम्हासी सांगतो, ऐकावे ध्यानपूर्वक हे पारायण. जय श्रीराम. महर्षी वाल्मिकींच्या हृदयातून पाझरलेली ही अमृत कथा म्हणजे रामायण, जगातलं पहिलं महाकाव्य. ते फक्त काव्य नाही, तर मुकुटमणी हिमाचल आणि निरंतर चरणस्पर्श करणाऱ्या महासागराच्या लाटा ज्या पवित्र भूमीला पावन करतात, त्या भूमीच्या संस्कृतीची, मर्यादांची अनमोल गाथा आहे. थोरली कौसल्या, मधली सुमित्रा, धाकटी कैकेयी अशा 3 शीलवान प्रेमळ माता
सूर्यवंशी कुळाचा वारसा धारण करणारा राजा दशरथासम पिता, सावलीसारखा साथ देणारा अनुज लक्ष्मण, त्यागाची मूर्तिमंत पराकाष्ठा भरतासारखा भ्राता, राजा जनकाची परमप्रिय कन्या वैदेही अर्थात रामचंद्राची सालस, सुशील, सुकोमल पतिव्रता पत्नी सीता, या सर्वांची जीवनगाथा म्हणजे रामायण. संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष जपला, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आला. काल, आज आणि उद्याही अगदी पृथ्वीच्या अंतापर्यंत तो जगाच्या कल्याणासाठी जपला जाणार, यात तिळमात्र शंका नाही. हा ठेवा पुढच्या पिढीला देण्यापूर्वी आपण रामायण म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवं. मूळ रामायण हे देववाणी म्हणजे संस्कृतमध्ये असल्यामुळे सामान्य माणसापर्यंत पोहोचणं काहीसं अवघड काम आहे. ते थोडं सुटसुटीत करून बोली भाषेत मांडल्यास हे काम काहीसं सोपं होईल असं मनास वाटलं, म्हणून हा पायवाटेवरचा प्रवास. एकाशीच पायवाट तुडवत मी निघालोय. मला शोधायचा आहे माझा राम, कारण राम हा प्रत्येकाचा वेगळा आहे. तो पित्याची आज्ञा पाळणारा आज्ञाधारक आहे. तो प्रेमळ आणि समजूतदार ज्येष्ठ बंधू आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. तो एकवचनी, एकबाणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एक पत्नी आहे. मित्राचा मित्र आणि शत्रूचा शत्रू राम. राम अयोध्या नगरीतल्या प्रत्येक नगरवासियाचा, ऋषीमुनींचा, दगडी शिळेतील अहिल्याचा, नदीपार पोहोचवणाऱ्या निषादराज केवटाचा, गोदा तीरावरील पंचवटीतील विस्तीर्ण वटवृक्षांचा, पक्षीराज जटायूचा, मायेपोटी उष्टी बोरं देणाऱ्या शबरीचा, वानरराज सुग्रीवाचा, भक्तीचा अत्युच्च महामेरू हनुमंताचा, अंगद, नलनील आणि जांबुवंताचा, भारतभूमीचे चरणस्पर्श करणाऱ्या महासागराचा आणि त्याही पलीकडे वसलेल्या सुवर्णनगरी लंकेतील बिभीषणाचा आणि आयुष्याच्या अखेरीस भक्तिभावानं वंदन करणाऱ्या लंका नरेश दशाननाचा. आपल्याला रामाची ही सगळी रूपं आवडतात. याच रूपांचा शोध घेण्यासाठी मी निघालोय. ही रूपं जशी मला भेटतील तसं मी तुम्हाला सांगेन. या प्रवासात मला तुमची साथ हवी आहे. चला निघूया. कदाचित तुम्हालाही तुमचा राम भेटू शकेल. या पायवाटेवर चालताना मला दिसतोय एक आश्रम. हा आश्रम आहे महर्षी वाल्मिकींचा. तमसा नदीच्या तीरावरील गर्द हिरवाईत वसलेला. इथे पशुपक्ष्यांना मायेचा ओलावा मिळतो. हे त्यांच्या वास्तव्याचं हक्काचं ठिकाण आहे. महर्षींचे आश्वासक बोल त्यांना समजतात. त्यातील मूक प्रेमाचा स्पर्श त्यांना जाणवतो. इथे राजकुमार 64 कलांचं शिक्षण घेण्यासाठी येतात. मानवी जीवनाची अत्युच्च मूल्य आत्मसात करून स्वतःचं आणि कुळाचं नाव सार्थकी लावतात. ते सर्व राजकुमार अजून गार वाऱ्याची दुलई पांघरून निवांत झोपले असतील. थांबा थांबा, ऐका. मला तमसा नदीच्या प्रवाहाचा ध्वनी ऐकू येतोय. तुम्ही ऐकलात का? मला या नीरव आणि शांत वातावरणात मंत्रोच्चाराचे मंगल चरणही ऐकू येत आहेत. ही महर्षींच्या दिनचर्येची वेळ. रोज ते नित्यनियमानं ब्रह्ममुहूर्तावर उठतात. तमसा नदीच्या खळाळत्या प्रवाहात शुचिर्भूत होऊन तिला वंदन करतात. तिथेच एका प्रचंड अशा प्राचीन वटवृक्षाखाली बसून देवादिकांचं स्मरण करतात.
आपल्या शिष्यांच्या कल्याणासोबत समस्त प्राणिमात्रांचं कल्याण व्हावं म्हणून आराधना करतात. मी एक अभागी तुच्छ मानव, कलियुगात पापांचं ओझं पाठीवर बांधून जन्माला आलेला. त्रेतायुगाचं ते मांगल्य पावित्र्य माझ्या वाट्याला आलंच नाही. पण ते सभोवताली कुठेतरी वावरत असल्याचा भास त्रेतायुगाच्या अस्तापासून द्वापार युगाच्या कुरुक्षेत्रापर्यंत आणि तिथून पुढे आज तागायत सतत होत आहे. आणि कदाचित म्हणूनच माणसाने संस्काराच्या अदृश्य मर्यादा तोडण्याचं धाडस करताना शतदा विचार केलाय. त्रेतायुगातील त्या सर्वोच्च मूल्यांची जपणूक करणाऱ्या मर्यादा महर्षी वाल्मिकींनी त्यांच्या महाकाव्यातून मांडल्या आहेत. ते महाकाव्य आहे तुमच्या माझ्या आदर्श पुरुषाचं, मर्यादा पुरुषोत्तमाचं, आपल्या प्रभू श्रीरामांचं रामायण. महर्षी एका वळणावळणाच्या पायवाटेनं तमसा नदीकडे स्नानासाठी निघालेत. मला त्यांची दिनचर्या पाहायची आहे. मला पायवाटेवर पडलेल्या महर्षींच्या पावलांच्या खुणा दिसत आहेत. तुम्ही पाहिल्यात का? त्या पाऊल खुणांचा मागोवा घेतच आपल्याला पुढे जायचंय, पण त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येणार नाही ही वर्तनाची मर्यादा पाळायची आहे. चला, सर्वप्रथम महर्षींच्या पाऊल खुणांना वंदन करून तेथील चिमूटभर माती उचलून मस्तकी लावूया आणि त्या पाऊल खुणांचा मागोवा घेत आपल्याला पुढं जायचं आहे. त्यावर आपला पाय ठेवायचा नाही आहे, लक्षात असू द्या. पायाखालच्या तृणपात्यालाही इजा होणार नाही याची काळजी घेत महर्षींनी तमसा तीरावर पाऊल ठेवलंय. हातातली फुलांची परडी, कमंडलू आणि काखेतील तपोदंड त्यांनी खाली ठेवला. निरभ्र आकाशातील शुभ्र शीतल चंद्रबिंब तमसेच्या लयबद्ध प्रवाहात निसंकोच पहुडला असल्यानं तो प्रवाह अधिकच शीतल झाला असल्याचं त्यातून उठणाऱ्या लाटा किनाऱ्याच्या कानात हळुवारपणे सांगतायत. महर्षींनी लाटांचं ते हळुवार कुजबुजणं ऐकलंय आणि म्हणूनच त्यांच्या तेजस्वी तेजाळ मुखड्यावर एक छद्मी हसू रेंगाळू लागलाय. तमसेच्या शीतल प्रवाहावर आपली अलवार नजर फिरवून महर्षींनी हात जोडले. प्राणिमात्राच्या जीवनदायिनीला मनोभावे वंदन केलं. प्रवाहात पाऊल ठेवण्यापूर्वी उजव्या हाताची बोटं ओली करून डोळ्यांवर ठेवली, पाण्याचे 4-2 थेंब डोक्यावर घेतले, जानव्याचा दोर कानावर अडकवला, दोन्ही हातांनी कान धरून प्रवाहात पहिलं पाऊल ठेवलं. मग दुसरं, तिसरं. तमसेच्या प्रवाहाचं बोट धरून महर्षी मध्यावर पोहोचले. प्रवाहाने त्यांच्या कमरेला लाडीकपणे अलगद विळखा घातला. त्यांच्या येण्यानं शांतपणे पहुडलेलं चंद्रबिंब चाळवलं आणि क्षणार्धात पळून गेलं. ते थेट आभाळाच्या खांद्यावर जाऊन बसलं आणि महर्षींकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागलं. महर्षींनी आपल्या लांबसडक केसांचा जुरा अर्थात ऋषीगाठ सोडली. अर्धोन्मिलित तेजस्वी डोळ्यांच्या पापण्या मिटल्या. प्रवाहाला पुन्हा वंदन केलं. कोमल ओठातून मंत्रोच्चारांचं अस्फुट पुटपुटणं क्षणिक थांबलंय. आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या चिमटीत नाक दाबून त्यांनी प्रवाहात डुबकी घेतली. पाण्याचा तो शीतल प्रवाह पुन्हा पूर्ववत झाला. त्याचं तेच रूप मस्तकी धारण करून महर्षी वर आले तेव्हा समुद्रमंथनातील मेरू पर्वताचा भास झाला. त्यांच्या केसात अडकलेल्या प्रवाहाच्या शेकडो धारा तोंडावरून पाठीवरून झेपावत पुन्हा प्रवाहात एकरूप झाल्या आणि त्या तेजस्वी देहाचं तेज समस्त जीवसृष्टीला सांगण्यासाठी अत्यानंदाने पुढे निघून गेल्या.
महर्षींनी दुसरी डुबकी मारली, पुन्हा बाहेर आले. त्यांच्या केसातील धारांचं ते झेपावणं आणि पुढे जाणं तसंच अखंडपणे चालू राहिलं. तिसरी डुबकी मारून होताच त्यांनी डोळे उघडले तेव्हा अंधाराने वनसृष्टीच्या मस्तकी ठेवलेले आपले हात काढून घेतले होते. प्रकाशाची एक धूसर आभा सर्वत्र पसरलेली पाहून महर्षींचं अंतर्मन सुखावलं. डोंगराच्या कुशीत विसावलेलं चराचराचं चैतन्य जागलं होतं. झाडावरील घरट्यातल्या पक्ष्यांची हळूवार कुजबूज मनावर मोहिनी घालू लागली. महर्षींनीही ती ऐकली. आपल्या हातांच्या ओंजळीच्या महिरपीत त्यांनी तमसेला धारण केलं. पूर्व दिशेला तोंड करून ओम घृणीः सूर्याय नमः असा जप करत तमसेचा प्रवाह सूर्यनारायणाच्या चरणी 3दा समर्पित केला. आपल्या कृष्णधवल लांब सडक मोकळ्या केसांचा भार खांद्यावर तसाच ठेवून ते बाहेर येण्यासाठी वळले. त्यात लपून बसलेली तमसा त्यांच्या अंगाखांद्यावर थेंबा थेंबानं निथळत राहिली. काठावर येऊन त्यांनी पुन्हा तमसेला वंदन करून आभार मानले. परडी, कमंडलू आणि तपोदंड उचलून समोरच दिसणाऱ्या प्राचीन शिवालयाकडे चालू लागले. रस्त्याच्या कडेलाच असलेल्या बिल्ववृक्षांना आदरपूर्वक नमस्कार करून त्यांनी ओंजळभर बिल्वपत्र घेतली आणि परडीत ठेवली. त्याच्याच छत्रछायेत खेळणाऱ्या बागडणाऱ्या वेलींवरची नुकतीच फुललेली टवटवीत काही फुलं हळुवारपणे तोडली. त्याच हळुवारपणानं त्यांनी दुर्वांची पाती गोंजारली, खुडून 5 जुड्या केल्या, परडीत ठेवल्या आणि ते शिवालयाकडे निघाले. शिवालयाच्या परिसरात पाय ठेवताच त्यांना शिव ध्यानस्थ बसल्याचा भास झाला. आपले इष्टदेव, देवाधिदेव महादेव त्यांना आपल्याला दर्शन देण्यासाठी तिष्ठावत लागलं नसेल ना? अशी अपराधीपणाची भावना त्यांच्या मनास निसटता स्पर्श करून गेली. त्यांनी जवळच निरंतर प्रवाहित असलेल्या गोमुखातील पाण्यानं कमंडलू भरला. गाभाऱ्याच्या बाहेर आपल्या स्वामींचं आज्ञापालन करण्यासाठी तत्पर असलेल्या नंदीचे त्यांनी पाय शिवले. पाठीवरून प्रेमळ हात फिरवून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. गाभाऱ्यात पाऊल टाकण्यापूर्वी महर्षींनी महाद्वाराच्या उंबऱ्याला वंदन केलं. ओलांडून जाताना त्यास पदस्पर्श होणार नाही याची काळजी घेत त्यांनी आत पाऊल टाकलं. आपण आल्याचं इष्टदेवतेला सूचित करावं म्हणून आणि त्याच्या चरणांवर नतमस्तक होण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांनी उजव्या हाताने हलकेच घंटा वाजवली. टन असा चैतन्यमयी नाद संपूर्ण शिवालयात भरून पावला. पिंडीत ध्यानस्थ बसलेल्या शिवांनी नेत्रपल्लव केलं आणि त्यांच्या ओठांवर मधुर स्मित साकारलं. हातातील कमंडलू, तपोदंड, बिल्वपत्र आणि फुलांची परडी खाली ठेवून महर्षी पिंडीसमोर बसले. डाव्या हाताची बोटं उजव्या हाताच्या मध्यावर ठेवली. उजव्या हाताच्या बोटांनी पिंडीस हळुवार स्पर्श करून ध्यानस्थ बसलेलं शिवचैतन्य जागवलं. हात मागे घेतला, हृदयावर धरला. कदाचित शिवास आपल्या हृदयात ध्यानस्थ व्हावं अशी विनवणी केली असावी. महर्षींनी दोन्ही हात जोडून वंदन केलं आणि अभिषेकासाठी कमंडलू हाती धरला. डावा हात छातीवर धरून त्यांनी उजव्या हाताने कमंडलूतल्या पाण्याची धार पिंडीवर धरली. गंगावतरण व्हावं तसं कमंडलूतल्या जलधारा शिवाच्या मस्तकी पडू लागल्या. त्यांचं ते अवखळ बळ शिवाने आपल्या मस्तकीच्या जटाभारांवर लीलया पेललं.
दाही दिशांनी जीवनमात्राच्या कल्याणासाठी हसतमुखाने प्रवाहित केलं. नखशिखांत न्हावून निघालेलं ते ध्यानस्थ चैतन्य कोण सुखावलं? महर्षींनी पिंडीला चंदन तिलक केला, मस्तकावर बिल्वपत्र आणि दुर्वा धरल्या. शिवचैतन्य प्रसन्न पावलं. वंदन करून महर्षी योगासनात बसले. डोळ्यांची कवाडं बंद करून शिवाला आळवू लागले. ओम शंभावे नमः. नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. ओम निधनपतये नमः. अखेरचं त्रिदल आणि अखेरचं पुष्प शिवचरणी अर्पण करून महर्षींनी साष्टांग दंडवत घातला. शिवाच्या जटातून निथळणाऱ्या गंगाजळानं उजव्या हाताची बोटं ओली करून डोळ्यास लावली. एक पवित्र अनुभूती अलगद हृदयात उतरली. अखेरचं वंदन करून महर्षींनी आसन मोडलं. उभं राहून घंटानाद केला. तपोदंड, परडी आणि कमंडलू उचलून उलट्या पावलांनी गाभाऱ्याच्या बाहेर आले. त्यांच्या स्वागतास कोवळी सूर्यकिरणं विनम्र भावानं उभी होती. पक्षी पंख पसरवून आकाशमार्गानं मुक्त संचार करत होते. वातावरणातही एक गोंडस मोकळेपणा जाणवत होता. पिंडीतील शिवचैतन्याच्या ओठी मात्र गूढ स्मित स्थिरावलं होतं. परंतु तिथूनच काही अंतरावर एक अस्वस्थ क्रौर्य दबा धरून बसलं होतं, ज्याचा महर्षींना जराही थांगपत्ता नव्हता. ते संथ पावलांनी चालत होते तमसेच्या काठावरील त्या प्रचंड प्राचीन वटवृक्षाकडे. तिथे घटकाभर ध्यानधारणा करून आश्रमाकडे परतायचं हीच त्यांची दिनचर्या होती. चालता चालता त्यांचं लक्ष वटवृक्षावरील रतिक्रीडेत रममाण झालेल्या क्रौंच पक्ष्याच्या एका जोडप्याकडे गेलं आणि नेमका त्याच वेळी त्यांच्या पायात एक खडा टोचला. बेसावध असता खडा टोचल्यानं त्याची कळ थेट मस्तकात पोहोचली. ते डोकं धरून खाली बसले तेव्हा त्यांच्या मागून आलेलं ते क्रौर्य हसत हसत सहज पुढे निघून गेलं. मस्तकात गेलेली कळ काहीशी कमी होताच ते उठून उभे राहिले आणि लंगडत लंगडत चालू लागले. का कोण जाणे, पण क्रौंच पक्षाच्या त्या जोडीवरून त्यांची नजर मात्र हटत नव्हती. 4-5 पावलं चालून गेले असतील तोच त्यांच्या नजरेला जे दिसलं ते पाहून महर्षींचं काळीज पिळवटून निघालं. क्रौंच पक्षाची जोडी विभक्त झाली होती. त्यातील नर असलेल्या पक्षाचा एका बाणाने वेध घेतला होता. त्याची छाती चिरून आरपार गेलेल्या बाणासह तो पक्षी वटवृक्षाखाली विव्हळत पडला होता. रक्ताळलेला त्याचा शुभ्र देह पाहून त्याची सखी झाडावर आपले पंख जोरजोरात फडफडवून विलाप करत होती. तिचा विलाप ऐकून पशु, पक्षी, झाडं, वेली आणि तमसेचा प्रवाहही विचलित झाला होता. अत्यंत कष्टी होऊन महर्षींनी मान वळवून पाहिलं. वटवृक्षापासून अगदी जवळ असलेल्या एका झाडावरून एक पारधी त्याचा तिरकमठा सावरीत खाली उतरत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते खुनशी हास्य बघून महर्षींना त्यांचा भूतकाळ आठवला. काळाची ती गडद काळी सावली क्रूर डाकू रत्नाकराची होती. नारद मुनींच्या कृपाशीर्वादानं रामनामाचा जप करतानाही तो मरा 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 असंच म्हणत होता. इतकं मृत्यूचं आणि त्याचं नातं गहिरं झालं होतं. पण डाकू रत्नाकरानं रामनामाचा ध्यास सोडला नाही आणि मुंग्यांनी
त्याच्या पापी देहाभोवती तयार केलेल्या वारुळात तो नखशिखांत नाहीसा झाला, तेव्हा त्याच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द होते, राम राम राम. आणि हेच शब्द मनात आळवीत महर्षी वटवृक्षाखाली आले. उरात घुसलेल्या बाणाच्या वेदनेनं तो क्रौंच पक्षी तडफडत होता. महर्षींनी त्याला अलगद उचलून छातीशी धरलं. तोच तो पारधी तिथे आला. त्याला पाहून महर्षींना रत्नाकर आल्याचा भास झाला. दोघांची नजरानजर झाली. महर्षी शांत चित्तानं आश्रमाची वाट चालू लागले. त्यांची वाट अडवत तो पारधी म्हणाला, अरे गोसावडे, आण ते पाखरू इकडं, म्या मारलंय ते. महर्षींनी त्याला शांत चित्ताने खालवर न्याहाळलं आणि काहीही न बोलता पुन्हा चालू लागले. अरे म्या काय म्हणलो, ऐकाय येत नाही का समजत नाही? हे अभागी अज्ञानी माणसा, मारणं आणि तारणं सर्व प्रभूंच्या हाती. हे पाखरू अजून मेलं नाही, म्हणजे मृत्यू येणार असला तरी तो अजूनही खूप दूर आहे. आणि म्हणून त्याचे प्राण वाचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. मी त्याला माझ्या आश्रमात नेऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार. अरे वा वा, मना आश्रमात नेणार? म्या काय दगड काऊ काय? नाही, तसं कदापि होणार नाही. तू माझ्याबरोबर ये. हे पाखरू वाचलं तर तुला धनधान्य देईन, पण जर का हे पाखरू मेलं तर मात्र तुला शाप देईन आणि मग मात्र तुला दगडच खावे लागतील. धनधान्याच्या लालसेपोटी तो पारधी महर्षींच्या मागे आश्रमात आला. तिथे राजकुमारांची लगबग बघून हा गोसावडा आपल्याला खरंच धनधान्य देईल याची खात्री पटल्यानं तो सुखावला. हे पाखरू आपण मारलं ते बरंच केलं असं त्याला वाटायला लागलं. पाखरू मारलं म्हणून तर आपल्याला धनधान्यही मिळणार आहे. पण महर्षींचं पुढचं बोलणंही त्याला आठवलं. पण जर का हे पाखरू मेलं तर मात्र तुला शाप देईन आणि मग मात्र तुला दगडच खावे लागतील. आणि तो धास्तावला. पाखराला मारणारा तोच आता ते वाचावं म्हणून मनातल्या मनात देवाला विनवू लागला. महर्षींच्या पावलावर पाऊल टाकत तो आश्रमाच्या एका कुटीत आला. महर्षींनी क्रौंच पक्षाला खाली ठेवलं. एका द्रोणातून पाणी आणि शिंपले आणले. जखमेवर लावण्यासाठी झाडपाल्याचा लेप आणि बांधण्यासाठी एक चिंधोटी आणली. पारध्याच्या क्रूर नजरेत आता कारुण्य भरलं होतं. तो मनातली धडधड लपवत महर्षींच्या हालचालीकडे पाहत होता. महर्षींनी त्या पक्षाच्या छातीत घुसलेला बाण अलगद बाहेर काढला, पण तो खूपच खोलवर घुसला असल्यानं असह्य वेदनांनी तो जीवाच्या आकांतानं तडफडू लागला. महर्षींनी द्रोणातील पाणी शिंपल्यात घेऊन त्याच्या चोचीत ओतलं, पण ते तसंच बाहेर ओघळलं. लांबवर असलेल्या मृत्यूने अखेर त्याला गाठलंच होतं. मृत्यू जिंकला होता आणि जीवन हरलं होतं. मुंग्यांच्या वारुळात नाहीसा झालेला रत्नाकर पुन्हा नवा देह धारण करून आला होता, मृत्यूचा दूत बनून. महर्षींचं हृदय करुणेनं पिळवटून निघालं. मनातील सात्विक शांत भाव लोप पावले. क्रोधाग्नी धडाडून पेटला. महर्षींच्या डोळ्यातून ठिणग्या उसळल्या आणि हात उंचावून ते म्हणाले, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समः यत्क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम्. महर्षींची शापवाणी आश्रमात आसमंतात निनादली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला.
सोसाट्याचा वारा त्याच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक सजीवास निर्जीवास उडवून आभाळात घेऊन जाऊ लागला. तमसेच्या खोऱ्यात सर्वदूर अंधार दाटला. एकच हल्लकल्लोळ माजला. वातावरण भयभीत झालं. उफ, त्या भीतीने माझ्याही अंगावर काटा आला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पाहिलेले, पवित्र मंत्रोच्चार करणारे, पायवाटेवरच्या तृणपात्यालाही इजा होऊ नये म्हणून काळजी घेणारे, आदरभावाने तमसेला वंदन करणारे, हृदयातील भक्तिभाव एकवटून सूर्याला अर्घ्य देणारे, पुढे आपल्या इष्टदेवतेचं पूजन करणारे, अकस्मात मृत्यूच्या दाढेत लोटल्या गेलेल्या क्रौंच पक्षाची तडफड आणि त्याच्या विरहानं व्याकुळ झालेल्या सहचारिणीचा विलाप बघून कष्टी झालेले, पारध्याच्या उद्धट प्रश्नांना शांतपणे उत्तरं देणारे आणि क्रौंच पक्षाच्या मृत्यूनं संतप्त होऊन पारध्याला शाप देणारे. महर्षींचं कोमल हृदयी आणि पाषाण हृदयी अशी दोन्ही रूपं पाहिली आणि मनास पटले. थोरा मोठ्यांचा संतोष आणि संताप दोन्ही भाव अनुभवताना 4 हातांचं अंतर राखूनच आचरण करावं, अन्यथा झालंच तर कल्याण होईल, अन्यथा कपाळमोक्ष हा ठरलेला. मंडळी, मला माझा राम शोधायचा आहे. त्याची सुरुवात मी रामकथा सांगणाऱ्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमापासून केली होती. जे डोळ्यांना दिसलं ते सारंच अद्भुत, अचंबित करणारं होतं. तुम्हाला काय वाटलं? श्रोते हो, या पहिल्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून जरूर कळवा. आत्ता वरती मी राजेश जगताप सरांचा मोबाईल नंबरही तुम्हाला दिला आहे. त्या नंबरवरही तुम्ही जगताप सरांशी फोनवरून संपर्क करू शकता, व्हॉट्सअपला त्यांना मेसेज करू शकता आणि या भागाबद्दलची तुमची कमेंट, तुमची प्रतिक्रिया तुम्ही जगताप सरांना आणि मला कळवू शकता. या कादंबरीचा हा पहिला भाग लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.